झोपली असेल का घरात निघाली असेल काहीच समजून नाही राहिलं. अजून उठली असेल की नाही ही भयाड. बघूनच येऊ का? शन्या, आता बघ कशी मजा येईल. खूप हौस आहे ना तुला पैशाची. आता बघू ना काय करतेस. तो बघ हाच स्टुडिओ वाटतोय. हा इथे शूट पण झालंय. आपण कोणाला तरी विचारूया ना. कोण दिसतंय? तो बघ वॉचमन आहे, त्याला विचारू. कोण आपण? काय पाहिजे? आम्ही शूटला आलो इथे. कुठलं शूट? ते ऍड फिल्मचं शूट आहे. मिरर अँड इमेज ऍड एजन्सी. पत्ता वगैरे आहे का तुमच्याकडे? हा एकच सेकंड. हा हो, पत्ता तर इकडचाच आहे मॅडम, पण इथे फक्त सिरियलची शूट होते, ऍडची वगैरे नाही. काय? अरे मग हा ऍड्रेस का दिला असेल त्यांनी आपल्याला? तुमची काहीतरी गफलत झाली असेल. फोन करून बघा तुम्ही. हा तू लाव, फोन लाव त्याला. अरे यार, हा फोन का नाही उचलत आहे माझा? ओ मॅडम, हॅलो, जरा शूटिंग चालू आहे इकडे. ये आपण इकडे. तू परत ट्राय कर ना शना त्याला. अरे माझ्या ऐवजी आणि दुसरी मॉडेल घेतली असेल तर? अगं इथे उभं राहून कसं कळणार आहे? तू फोन लाव त्याला. हॅलो. हा, तुम्ही बोलवलं होतं ना मला शूटला. मी शनाया सबनीस बोलते. अरे हा, तुम्ही तर आलाच नाही. अहो नाही, तुम्ही सांगितलेल्या ऍड्रेस मी पोहोचले इकडे. मी स्टुडिओच्या बाहेर आहे. सॉरी मॅम, ते काय झालं, रात्री लोकेशन चेंज झालं आणि तुम्हाला कळवायचंच राहिलं. अरे कळवायचं राहून गेलं म्हणजे काय? ओरडू नको, थांब. हा म्हणजे मी पोहोचले इथे ऑलरेडी. तर मग आता काय करू मी? अहो, रात्र झाली होती आणि मला वाटलं की तुम्ही झोपले असाल म्हणून कळवलंच नाही. एक काम करा, तुम्ही तिथून निघा आणि मालवणीला या. मालवणी? हा, मालाडला मालवणी. बापरे, तिकडे? हा, तुम्ही येता ना की नाही, की दुसरी मॉडेल बघायला लागेल आम्हाला? नाही, मी लगेच येते. मी निघते इथून. ओके. काय झालं? काही नाही, शूट मालवणीला शिफ्ट झालंय आता. कसं जायचं तिकडे? तू कॅब बुक कर पटकन, आपण लगेच निघूया. ओके फाईन, ठीक. चल. हा, ती शनाया सबनीस आहे ना, ती येते. हॅलो राधिका, आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय. हो का? रेवती, मला वाटलंच होतं. तिला सकाळी घरातनं बाहेर पडताना पाहिली ना, तेव्हाच म्हटलं होतं का आपला प्लॅन सक्सेसफुल होणारच. अगं ती बावळट जाऊन पोहोचली त्या स्टुडिओत. हो का? मग काय, हॅरीने पाठवलं तिला मालवणीला. गेली ती. झालं, शन्याचं दुष्टचक्र सुरू झालंच. मग रेवती, तुझा असिस्टंट तिथे पण गेला का? हो, होता ना तिकडे. अगं माझ्या एका ओळखीच्या प्रोड्युसरचं शूटिंग चालू आहे तिकडे. हा, मी सांगितलं हिला कसं गंडवायचंय ते. हो का? पण काही प्रॉब्लेम गिब्लेम नाही ना? अगं काही प्रॉब्लेम होणार नाही. या माणसांना मी खूप वर्ष ओळखते
एखाद्याला उल्लू कसं बनवायचं हे यांना बरोबर माहिती असतं. आणि त्यांना मी सांगितलं, शनायाची केस जरा वेगळी आहे, वेगळ्या पद्धतीने हँडल करा. करतील ते. बरं झालं, चांगली खोड मोडली शन्याची. आता उद्या यांचा वाढदिवस आहे ना, 5 शन्याची काय हालत करते ते. पण राधिका, तू सांभाळ स्वतःला. मला माहितीये हे सगळं करताना तुला किती मनस्ताप होत असेल. रेवती, आता एकदा आपलं ठरलंय ना, शन्याला सोसायटीतनं बाहेर काढायचं म्हणून. मग झालं तर. आणि रेवती, त्या भयाडला फक्त आपल्या सोसायटीतनच नाही, मला तर तिला यांच्या आयुष्यातनं बाहेर काढायचं. हा तर आहे स्टुडिओ, हाच आहे का? कुठे आहे हा माणूस? फोन करते, मला तरी फोन उचलायला पाहिजे पहिल्या वेळेस. आय नो. हॅलो. हॅरी, येस. या हाय, मी शनाया सबनीस. हाय. हॅलो हॅलो. मग जायचं पण मेकअप रूम मध्ये? हा चालेल. चल. आपण दोघे येणार आहात? हा. मॅम, फ्रेंड्स अँड रिलेटिव्ह अलाउड नाही मेकअप रूम मध्ये. बट आय एम युअर बेस्ट फ्रेंड. सॉरी, रूल्स आहे तिकडले. ओके, नो प्रॉब्लेम. ऑल द बेस्ट. व्हेरी गुड, रॉकेट. ओके, I'll wait for you. नमस्ते. या. Yeah, okay. I'll wait Bye. for your call. All the best. मॅम, ते जुन्या शूटिंगचं आहे, लक्ष नाही का देऊ त्याच्याकडे. तुम्ही या मेकअप करून. कसं? मी मेकअपचं आणि हेअरचं सांगून येतो. ओके. चहा. मॅडम. थँक्यू. रघु, हाय सर. आज फक्त चहा? केक बिस्किट्स वगैरे कुठे आहेत? सॉरी सर. काय सर, आनंद सर असले ना की माझ्या लक्षात असतं. मी लगेच घेऊन येतो सर. जेनी, येस सर. आज इथे का बोलवलंस मला? सर, राधिका मॅमचा एक मेसेज आहे तुमच्यासाठी. राधिका वहिनींचा निरोप? काय? सर, शनाया आज येणार नाही. का? सर, कारण राधिका मॅम ना तिला एका कामासाठी पाठवतायत. तिला एका ऍड फिल्मसाठी बोलून तिची ती व्हॉट यू से फजिती? या फजिती करणार आहेत. नाही, आता राधिका वहिनी म्हणाल्यात म्हणजे शनायाची नक्कीच फजिती होणार.